खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर डिझेलचा प्रश्न गंभीर बनला आहे। ट्रॅक्टर आणि शेती कामामध्ये कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। एकीकडे शेतकरी पेट्रोल पंपावर कॅन घेऊन तासनतास उभे राहत आहेत, तर दुसरीकडे पैसेवाल्या फोर व्हीलर गाडीधारकांना आणि मोठ्या लोकांना कॅनच्या कॅन डिझेल सहज दिलं जातंय, असं चित्र समोर आहे। त्यामुळं नियम फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। आधीच नैसर्गिक संकट, वाढतं खत बियाण्यांचे दर आणि आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना आता डिझेलसाठीही अपमान सहन करण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे। प्रशासन शेतकऱ्यासाठी दुहेरी निकष लावत असल्याचा आरोप होत असून खरीप हंगाम लक्षात घेऊन ट्रॅक्टर आणि शेती कामासाठी तातडीनं कॅनमध्ये डिझेल देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे। अकोला जिल्हाधिकारी मॅडम यांनी पेट्रोल पंप धारकांना आदेश काढले की कॅनमध्ये डिझेल पेट्रोल द्यायचं नाही, परंतु काल एका ठिकाणी आम्ही गेलो असता तिथं शेतकऱ्यांना कॅन घेऊन वापस पाठवलं जात होतं, परंतु धनधानग्यांना गाडीतही डिझेल देत होतं आणि कॅनमध्ये डिझेल मिळत होतं। मग ही दुपटी प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांसाठीच का? शेतकऱ्यांना सध्या डिझेलची नितांत आवश्यकता आहे खरीप हंगाम चालू असल्यामुळे। त्यामुळे शेतकऱ्यांना आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांना डिझेलमध्ये पर दिवसाला 3000 रुपयाचं डिझेल उपलब्ध करून द्यावं लागेल, तर महसूल प्रशासनाची मदत घ्यावी, त्यांच्यामार्फत ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना कार्ड द्यावे आणि पर दिवशी कमीत कमी शेतकऱ्यांना 3000 रुपयाचं डिझेल उपलब्ध करून द्यावं। जर लवकरात लवकर प्रशासनाने ही कारवाई केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल।